जर तुम्हाला डायबिटीस आहे तर नक्कीच तुमचं वजन वाढलं असेल किंवा वाढणार आहे. मग आता हे वजन कसं कमी करायचं ते आपण बघून घेऊया. ते बघण्याच्या पहिले नेमकं आपलं डायबिटीसमुळे वजन कसं वाढतंय ते एकदा समजून घेऊया, म्हणजे मग ते वजन कमी करणं आपल्याला खूप सोपं होईल. तर गंमत अशी होते की ज्यांना डायबिटीस म्हणजे HbA1c 6-6.5 पुढे असतो, त्यांचे इन्सुलिन रेजिस्टन्स कुठेतरी तयार व्हायला सुरुवात करतं. आता ही इन्सुलिन रेजिस्टन्स काय गडबड असते याला समजून घेण्यासाठी आपण आपले कुलूप चाबीचं उदाहरण घेऊया. कुलूप जर मला उघडायचं असेल तर सगळ्यात पहिले चाबी कुलपामध्ये लावायला पाहिजे आणि बरोबर चाबी जर कुलपाला लावली तर कुलूप उघडेल. बरोबर. आता जसं आपले शरीर हे लाखो करोडो सेल्स पासून बनलेलं आहे. प्रत्येक सेल्सला एनर्जी हवी आहे त्याचं कार्य करायसाठी. उदाहरणार्थ मला जर माझा हा हात हलवायचा आहे तर या हात हलवण्यासाठी या हातामध्ये असंख्य लाखो करोडो सेल्स असतील, त्यांना एनर्जी हवी आहे. जेव्हा त्यांना एनर्जी मिळेल तेव्हा मी माझा हात हलवू शकेल किंवा जेव्हा माझ्या तोंडाच्या याला एनर्जी मिळेल तेव्हा मी बोलू शकेल. ॲज सिम्पल ॲज दॅट. आता गडबड अशी होते की जेव्हा आपण काही अन्न खातो त्या अन्नाचं ग्लुकोजमध्ये साखरेमध्ये रूपांतर होतं आणि त्या साखरेमध्ये रूपांतर होऊन ती साखर त्या पर्टिक्युलर सेल्समध्ये पोहोचते. पण सेल्समध्ये पोहोचायपर्यंत आपल्या शरीरात इन्सुलिन हे चाबीप्रमाणे काम करतं. त्या सेल्समध्ये त्या सेलचं लॉक उघडतं आणि ती साखर त्या सेल्समध्ये पोहोचते, जेणेकरून सेल्सला एनर्जी मिळेल आणि जे काही त्याची विशिष्ट जे काही कार्य करायचे ते करू शकेल. आता डायबिटीस मध्ये काय गडबड होते ते जरा समजून घेऊया. आता ह्या ज्या सेल्समध्ये जे कुलूप होतं ते काही कारणास्तव त्या कुलपाला गंज लागतो किंवा त्या होल्स मध्ये काही पार्टिकल्स जमा होऊन जातात किंवा होल्स छोट होतं. कारण कॅन बी XYZ. पण जेव्हा आता आपण काही अन्न खातो जेव्हा चाबी उघडायला जातो इन्सुलिनची ती अन्न त्या सेल्स पर्यंत पोहोचण्यासाठी, तर आता हे कुलूप काही उघडत नाही, कारण इकडे फॅट्स जमा झालेले असते, इकडे कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झालेले असतात. तर आता ही चाबी उघडत नाही, त्याच्यामुळे जी साखर येणारी साखर असते ती त्या सेल्स पर्यंत पोहोचत नाही. मग त्या साखरेचं काय होतं, ती शरीरात कंटिन्यूस फिरत राहते, कारण तिला जिथे पोहोचायचं होतं तिथे पोहोचलीच नाही आणि ती कंटिन्यूस फिरत राहते. म्हणून जेव्हा आपण सकाळी आपला फास्टिंग करतो किंवा जेव्हा आपण HbA1c करतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुमच्या शरीरात तुमच्या रक्तात साखरेची पातळी वाढलेली आहे, कारण जी साखर सेल्स पर्यंत पोहोचायची होती ती पोहोचलीच नाही, ती रक्तात फिरत होती आणि मग ती साखर फिरत फिरत कुठेतरी जाऊन अक्युमुलेट होते. कोणाच्या पोटावरती चरबी होते, कोणाच्या मानेवरती, कोणाच्या आर्म्सवरती, कुठेतरी ती फिरत फिरत एका जागेवर स्टोर होते आणि तिथलं फॅट्स वाढतं. म्हणून आपल्याला नेहमी अशक्त वाटतं, कारण जिथे एनर्जी पोहोचायची असते तिथे पोहोचतच नाही आणि आपल्याला गळल्यासारखं वाटतं. शरीरातली रक्तातली साखरेची पातळी वाढलेली असते. तर अशा रीतीने डायबिटीस म्हणजे ज्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स आहे त्यांच्या शरीरात फॅट्स वाढत असतात. आता हे फॅट्स कमी करायसाठी काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिले जे इन्सुलिन रेजिस्टन्स आहे ते कमी करायला पाहिजे. इन्सुलिन रेजिस्टन्स कसं कमी होईल, जे कुलपाची चाबी ती बरोबर लागली पाहिजे. ती कशी बरोबर लागेल की जे शरीरातले जे कोलेस्ट्रॉल डिपॉझिट्स आहे ते बरोबर ते कमी व्हायला पाहिजे आणि ते कमी होते विशिष्ट प्रकारच्या पॅनक्रियासच्या योगासनाच्या पद्धतीने, विशिष्ट प्रकारच्या लंघनाच्या पद्धतीने, शुद्धिक्रियाच्या पद्धतीने, जेणेकरून ती जे कुलूप होतं ते कुलूप उघडायला सोपं पडतं आणि जी साखर आहे ती बरोबर सेल्स पर्यंत पोहोचते आणि आपलं शुगर नॉर्मल येते. जोवर आपलं HbA1c नॉर्मल येणार नाही तोवर फॅट्स कमीच होणार नाही. तर फॅट्स कमी करायच्या पहिले डायरेक्ट कितीही एक्सरसाइज करा, कितीही जिम करा, किती डायटिंग करा, तुमचे फॅट्स कमी होणार नाही जोवर HbA1c नॉर्मल येणार नाही. शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, ज्यांना ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांचं वजन वाढलेलं आहे किंवा ज्यांना डायबिटीस आहे त्यांचं वजन पुढे वाढू शकतं, की HbA1c पहिले नॉर्मल करा, मगच वजन कमी करा, नाहीतर तुमचं वजन वाढणार नाही. धन्यवाद.